दुपारी सगळीजण जेवून झोपली होती आणि सर्वांना झोप येते दुपारी जेवल्यानंतर आणि आता थंडी असल्यामुळे आता सर्वात जास्त झोप येते. पण इथे आम्हाला झोपायचं नसतं. आम्हाला असं काही नाही काही खेळायचं असतं आणि बाकीच्यांना पण झोपायला द्यायचं आणि आपण पण झोपायचं नाही. झोपणाऱ्यांच्या अंगावर वगैरे उड्या वगैरे घालत राहायचं आणि स्वामी झोपला नाही ना का मग मला पण झोपायला वगैरे भेटत नाही आणि हल्ली सवय झाली आहे साधारण अर्धा पाऊण तास का होईना दुपारचं थोडा वेळ झोपलं ना तर थोडं बरं वाटतं. नाही तर खूप कंटाळा येतो कारण रात्री स्वामी पूर्ण मला झोपायला वगैरे देत नाही कारण खूप हात जसा मोठा होईल ना तसा खूप त्रास देतो तो. त्यानंतर थोडा वेळ मस्ती वगैरे करून झाली आणि जसं वेळ होत होता तसं जसे 5 सव्वा 5 झाले आणि तसा स्वामी झोपला. त्यानंतर मी काही झोपली नव्हती कारण आज थोडं बाहेर जायचं होतं त्यामुळे काय लगेच थोडा स्वयंपाक वगैरे बनवूनच जाणार होती कारण यायला लेट वगैरे होतं त्यामुळे स्वयंपाक बनवायचा होता आणि त्यामुळे पहिलं मी स्वामीला झोपवलं आणि लगेचच फ्रेश झाली आणि चहा बनवायला घेतला होता. आज भांडी घासली नाही कारण भांडी घासायची तशीच ठेवली आणि पहिल्यांदा चहा बनवला कारण सकाळीच परिचय डॅडूनी ना गरम गरमच बटर आणले होते फ्रेशच कामाला गेले होते त्यामुळे सकाळी 1-2च खाल्ले आणि आज बटर आणि चहा खायचा होता आणि त्यामुळे पहिल्यांदा चहा बनवायला घेतला आणि लगेचच माझ्या पाठोपाठ हा स्वामी उठून आला होता. 10 मिनटं पण काही स्वामी झोपला नाही, लगेचच उठला आणि आला होता. त्यामुळे पहिल्यांदा मग चहा वगैरे पिऊन घेतला, भांडी काही घासलीच नव्हती आणि लगेचच स्वयंपाक बनवायला घेतला होता. पहिल्यांदा इथे आज ना अंड्याची आमटी बनवणार होती. अंड्याची जसं अंडीची आमटी बनवली ना तर काही भाजी आमटी वगैरे काही बनवावं लागत नाही. एकच बनवलं तर होऊन जातं. त्यामुळे अंडी इथं पहिली उकडवायला घातली, चहा बनवत होती तेव्हाच इथं अंडी उकडवायला घातली आणि लगेचच चहा पिऊन झाला. तसा मग मी इथे आमटीसाठी ओला मसाला लागणार होता ना तोच इथं पहिल्यांदा बनवायला घेतला होता आणि आज इथे ना तव्यामध्येच बनवायला घेतला होता. म्हणजे नंतर मसाला वगैरे भाजून झाल्यानंतर त्यामध्येच भाकरी वगैरे बनवायची म्हणून तव्यामध्येच मसाला बनवायला घेतला आणि तोपर्यंत तेलही संपलं होतं. पचे डॅडूंची वाट बघत असते तेल पिशव्या फोडण्यासाठी कारण मला भीती वाटते तेल वगैरे हातातून सांडेल वगैरे म्हणून. पण आज पचे डॅडू काही स्वयंपाक बनवायच्या अगोदर काही येणार नव्हते म्हणून मग मीच इथे तेल वगैरे पिशव्या फोडून वगैरे घेतले आणि लगेच तिथं मसाला वगैरे काढून घेतला आणि मसाला मिक्सरला वगैरे बारीक करून घेतला आणि इथे कुकरही साईडला भाताचा लावून घेतला. म्हणजे इथं आमटी भाकरी बनवेपर्यंत इथं कुकरही लावून जातात आणि इथे हे छोटे कुकर घेतलेत ना मी तर त्यांच्यामधून पटपट सारख्या शिट्ट्या होत राहतात आणि आतलं काय एवढं लगेच शिजत पण नाही. आपण जे काय उकडवायला वगैरे जर कडधान्य घातलं असेल ना ते काय जास्त लवकर उकडत पण नाही, पण सतत सारख्या शिट्ट्या होत राहतात आणि त्यामधून पाणीही जास्त बाहेर येतं. मला तर कुकरांचा खूप कंटाळा येतो या. त्यानंतर इथं साईडला आमटी वगैरे फोडणीला घालायला घेतली होती. अंड्याची आमटी बनवायची म्हटल्या तर काय जास्त काय कंटाळा येत नाही मला स्वयंपाक बनवायचा कारण एकच बनवायची असते. एक जरी काही बनवायचं नसेल ना तरी खूप असा वाटतं मोकळं वाटतं कारण काहीतरी थोडं कमी बनवायचं आहे असं. त्यानंतर इथं मसाला वगैरे जास्त शिजत होता तेलामध्ये तोपर्यंत इथं अंडी फोडण्यासाठी घेतली होती आणि स्वामीला इथे अंडी पाहिजे होती पण गरम होती, हात लावायला घाबरत वगैरे होता आणि हातामध्ये दिलं तर तो खायला वगैरे बघत नव्हता कारण त्याला अगोदरच भीती वाटली होती गरम आहे असं. त्यानंतर इथे स्वामी गाडीसोबत खेळत खाली नाही ह्याला दाते वगैरे येतात काय पुन्हा जास्त माहीत नाही पण सतत काही ना काही चावायला वगैरे बघत असतो आणि इथं गाडीला वगैरे चावत आहे. काय त्यानंतर मग आमटी पण दुसऱ्या साईडला वगैरे ठेवून घेतली आणि लगेचच भाकरी बनवायला घेतली होती. पचे डॅडूंनी सांगितलं होतं साधारण मी 6-6:30पर्यंत येणार आहे, तोपर्यंत स्वयंपाक बनवून तू आवरून वगैरे राहा म्हणून मी खूप गडबड करत होती कामं करण्यासाठी. भाकरी वगैरे बनवून घेतली आणि आज भाकरीचे ना पळपट लाटणी होती ते आमच्या बाजूच्या ताईंनी घेतली होती त्यामुळे का मला परातीमध्ये जास्त बनवायला वगैरे भाकरी जमत नाही आणि मोठे मी हल्ली भाकरी बनवते ना तर छोटी माझी परत असल्यामुळे त्यामध्ये बराच वेळ लागत होता भाकरी बनवायला. पण त्यांना कामासाठी पाहिजे होतं म्हणून त्यांनी नेलं होतं त्यामुळे का त्यांच्याजवळ मी मागायला वगैरे गेली नव्हती. तसंच भाकऱ्या परातींमध्ये वगैरे बनवल्या आणि नंतर मग किचन ओटा वगैरे सर्व आवरून घेतला कारण दुपारची भांडी पण घासायची होती तशीच ठेवली होती आणि लगेच स्वयंपाक बनवायला घेतला. मी बाकी सर्व भांडी वगैरे घासायची होती, किचन ओटा वगैरे सर्व आवरून घेतला आणि भांडी जी घासायची होती ती वगैरे घासून घेतली. दुपारची पहिली अगोदर जाळीमध्ये होती ती लावून वगैरे घेतली आणि भांडी वगैरे घासून घेतली. हो ग, काय चाललंय तुझं?
चला बाप्पा गुरे चला आम्ही चला. कुठे आहे स्वामी? कुठे आहे स्वामी? कुठे आहे स्वामी? स्वामी काय झालं पिलू? चला आपण बाप्पा करूया. चला चला बाप्पा करूया. थांबा चेअर काढूया तिथून. हा थांब थांब तर हात सोड माझा. त्यानंतर भांडी वगैरे झाली, फ्रेश वगैरे झाली आणि लगेच दिवाबत्ती करायला घेतली होती. आणि आम्ही स्वामीला येताना रोज दिवाबत्ती करायला मी रोज घेते कारण त्याला सवयी पडली आहे. जरी मी नाही बोलवलं ना तरी तो दिवाबत्ती करायच्या टायमाला तिथे येऊन बसतोच आणि घंटा वगैरे वाजवायची सवय झाली आहे त्याला. आणि अगरबत्ती वगैरे घेऊन फिरायचं वगैरे, देवांना वगैरे असं फिरवायची सवय झाली आहे. त्यामुळे तो माझ्यासोबत येऊन वगैरे बसतो. दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि थोडं आरामृतचं पुस्तक पण असतं. हल्ली वाचायचं खूप कमी केलं होतं पण आता पुन्हा सवय लावली आहे मी रोज वाचायचं. एक का होईना अध्याय वगैरे पण वाचते. त्यानंतर पूजा वगैरे झाली तशी. मग पर्चिटाडून आज यायला उशीर होणार होता. मग म्हटलं चला आता वेळ आहे तर जी वाटाणे वगैरे काही भाज्या वगैरे आणून ठेवल्या होत्या ना त्या सर्व सोलून वगैरे घेतल्या. आणि इथे मी सोलून ठेवलेल्या होत्या ना ते सर्व स्वामीने इथं शेंगांची जे कचरा असतो ना सगळा विस्कटून टाकला होता.